नमस्कार मंडळी. ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्ट कट्ट्यावर मी अमोल माळी आपले स्वागत करतो. अर्थनीतीच्या मागील भागात आपण कर्जासाठी महत्वाचा असणारा सिबिल स्कोअर याविषयी सविस्तरपणे जाणून घेतलं होतं. आजच्या भागामध्ये आपण आर्थिक फसवणूक आणि त्याचे प्रकार याविषयी समजून घेणार आहोत. झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए ही म्हण गेली अनेक वर्ष अस्तित्वात आहे. त्यामागील कारणही तसं साधं सोपं आहे. सर्वसामान्य व्यक्तींनाच नव्हे, भल्या भल्या आणि मोठ्या माणसांना देखील फसवता येतं. पण त्या पद्धतीचा किंवा त्या ताकदीचा ठग असेल तर ते सहजपणे घडून जातं किंवा अत्यंत बेमालूमपणे खिशावर आणि पैशावर दरोडा टाकला जातो. माणसाचा स्वभाव म्हणजे मोफत काही मिळतं का, कमी कष्टात जास्त मिळू शकतं का आणि स्वस्तात काही मिळतं का याची अपेक्षा असते. नेमक्या याच स्वभावाचा फायदा घेऊन काही महाठग सहजासहजी फसवणुकीचे फंडे राबवत असतात. फसवणुकीचा फंडा गेली अनेक शतके अस्तित्वात आहे. कोणत्याही दशकामध्ये, कोणत्याही शतकामध्ये जर तुम्ही एखादी बाब बाजूला काढली तर त्यामध्ये कोणत्या तरी मुद्द्यावरून सर्वसामान्यांना किंवा अगदी धनदांडग्यांना एखाद्या व्यक्तीने गंडा घातला आहे असं उदाहरण पाहायला मिळतं. लिखित स्वरूपात याचा इतिहास ट्युलिप मिनिया म्हणजेच 1636 या दरम्यान घडलेला एक प्रसंग सर्वात मोठा फ्रॉड किंवा पॉन्झी स्कीम समजली जाते. ट्युलिप या फुलांचं आणि फुलांच्या झाडांचा बाजार अत्यंत व्यवस्थितपणे रिग करून म्हणजेच त्यामध्ये खोट्या पद्धतीनं हवा भरून सर्वसामान्यांना 1 रुपयाची वस्तू 1 लाख रुपयाला गळ्यात बांधण्याचा फंडा याची पायाभरणी ट्युलिप मिनियामधून झाली असं मानता येईल. त्यानंतर अनेक वेळा विविध मार्गांनी, विविध बाजूंनी, विविध माध्यमातून सर्वसामान्यांना आणि धनाढ्यांनाही अनेकांनी टोप्या घातल्याचं दिसून येतं. प्रत्येक वेळा माध्यम वेगळं असतं. काही वेळा बांबू लागवड, काही वेळा सागवान लागवड, तर काही वेळा सोनं स्वस्तात मिळतं म्हणून पैसे गुंतवायला सांगितले जातात. काही वेळा जमीन अगदी स्वस्तात आम्ही एकत्रित घेऊन डेव्हलप करून विकू आणि तुम्हाला बक्कळ पैसे कमवून देऊ असं सांगून जम्मू काश्मीरमध्ये किंवा हैदराबादमध्ये किंवा ओरिसामध्ये किंवा अगदी नागालँडमध्ये तुम्हाला जमीन देतो असं सांगून फसवलं जातं. गेल्या दशकामध्ये अधिक व्याजदराचा आमिष दाखवून फसवणुकीचे प्रकार वारंवार घडत आहेत. बँकेमध्ये 7 किंवा 8% वार्षिक व्याज मिळतं, आमच्या इथं गुंतवा, वार्षिक 15 ते 25 तर काही जण अगदी वार्षिक 40% व्याज देतो असं छातीटोकपणे सांगतात. सर्वसामान्य व्यक्ती या आश्वासनाला किंवा आमिषाला भुलतात आणि आपली मेहनतीची कमाई यांच्या हातात देतात. पहिले काही दिवस सर्व काही सुरळीत चालतं. काही जणांची व्याज परत मिळतात तर काही जणांना भेटवस्तूही दिल्या जातात. त्यामुळं अनेकांचा विश्वास बसतो आणि ही चेन पद्धतीची मार्केटिंग, ज्याला काही वेळा MLM म्हटलं जातं, काही वेळा पिरॅमिड म्हटलं जातं किंवा काही वेळा पॉन्झी स्कीम म्हटलं जातं, ही साखळी सुरू होते. पण अगदी मोजक्या व्यक्तींना याचा फायदा होतो आणि बहुतांश व्यक्तींना पैसे वाया गेल्याचे किंवा पैसे अडकल्याचे अनुभव हाती येतात. या फसवणुकीमागील फंडा अगदी सोपा असतो. सर्वसामान्य व्यक्तींना व्याज किंवा अधिक परताव्यामध्ये भुलवून ठेवायचं आणि त्यासाठी अधिकाधिक एजंटांची नेमणूक करायची. हे एजंट आपल्या नॅचरल मार्केट म्हणजेच आपले पाहुणे, रावळे, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडून पैसे गोळा करतात आणि या कंपनीमध्ये गुंतवतात. सर्वसामान्यपणे व्यक्ती आपल्या ओळखीच आहे, त्यानं काहीतरी अभ्यास केला असेल असं समजूनच हे पैसे घातले जातात. मात्र संबंधित एजंट यांना देखील फारसं आर्थिक ज्ञान असत नाही किंवा आर्थिक साक्षरता असत नाही. त्याचाच फायदा उचलून हे फसवणुकीचे फंडे राबवले जातात. फसवणुकीच्या या मायाजालात अडकू नये असं जर वाटत असेल तर नेमकं काय करावं असा प्रश्न उपस्थित होत असेल तर सर्वप्रथम सद्सद विवेक बुद्धीचा वापर करणं आवश्यक आहे. आपल्याला नेमका परतावा किती मिळू शकतो, कोणत्या माध्यमातून अधिक परतावा मिळू शकतो याचा अभ्यास असणं गरजेचं आहे.
कारण गुजराती आणि मारवाडी यांची एक जुनी म्हण आहे, जेनो काम तेनो भाय, दुजा करे गोता खाय. म्हणजेच ज्याचं काम त्याने करावे, दुसऱ्याने केले तर 100% अडचणीत येणार. जर एखाद्या क्षेत्राची किंवा एखाद्या बाबतीची किंवा एखाद्या माध्यमाची आपल्याला माहितीच नसेल तर तिथं गुंतवणूक कशी करून चालेल, हा एक साधा प्रश्न आपण स्वतःला विचारणं आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अशा फसवणुकीला सर्वसामान्य भुलत नाहीत हे लक्षात आल्यामुळं आता फसवणूक करणारे देखील हायटेक बनले आहेत. त्यांनी कुठली तर एक बातमी हातात घ्यायचं आणि त्यानुसार सर्वसामान्यांना भुलवायचं हे नवीन काम सुरू केले. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये बिटकॉइन आणि त्यासंबंधी असणारे आभासी चलनं यांचा मोठा बाजार भरला होता. प्रत्येक कोपऱ्याला, प्रत्येक गल्लीमध्ये या बिटकॉइनची किंवा अशा प्रकारच्या इतर आभासी चलनांची मोठी चर्चा सुरू असायची. 2010 साली केवळ 10 रुपये लावले आणि आता 50 लाख रुपये झाले असे सांगणारे बहुतांश वक्ते किंवा स्वयंघोषित अर्थतज्ञ वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये सेमिनार घेऊ लागले आणि सर्वसामान्य व्यक्ती आपले 1 लाख रुपये पुढील 2 वर्षात 50 लाख होणार या भाबड्या आशेनं पैसे भरत राहिले. पण अवघ्या 1.5 वर्षामध्ये हा सर्व फुगा फुटला. आता यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, बिटकॉइन किंवा त्यासारखी जी इतर आभासी चलनं आहेत ज्यांना काहीतरी एक टेक्निकल बॅकग्राऊंड आहे, ती चलनं आणि त्या चलनाच्या मध्ये केलेली गुंतवणूक ही अत्यंत व्यवस्थितपणे सुरक्षित आहे. मात्र या आभासी चलनाच्या नावाखाली ज्यांनी भूलभुलैयाचा बाजार मांडला, सर्वसामान्यांना केवळ फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कॉईनची नावं सांगितली आणि त्यामध्ये गुंतवणूक केलं असं दाखवलं, त्यांनी फक्त आणि फक्त सॉफ्टवेअरचा खेळ मांडला आणि लोकांच्या खिशातून पैसे काढून घेतले. यामागे पुन्हा एकदा आर्थिक साक्षरता नसणे किंवा एखाद्या बाबतीची किंवा माध्यमाची माहिती नसताना तिथं पैसे लावणे हे मूलभूत कारण फसवणुकीला आमंत्रण देतं. फसवणुकीपासून बचाव कसा करायचा असं जेव्हा एका मोठ्या अर्थतज्ञाला विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी अगदी मार्मिक उत्तर दिलं. आर्थिक बाब असताना ती समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. साहजिकच जर एखादी बाब 5वी किंवा 7वीच्या विद्यार्थ्याला समजू शकत नसेल तर ती बाब अत्यंत क्लिष्ट किंवा काहीतरी वेगळे आहे किंवा फसवणुकीचा एखादा मार्ग असू शकेल, ही बाब ध्यानात घेणं गरजेचं आहे. कारण शेअर बाजारात फ्युचर ऑप्शन्स हा कठीण भाग वाटला तरी काही विद्यार्थ्यांना तो समजतो, हे आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. म्हणजेच शेअर बाजारातील गुंतवणूक ही फसवणूक नव्हे, तर शेअर बाजारातून अतिप्रचंड परतावा देतो, पैसे लावा, बघा मी किती महिन्याला व्याज देतो हे सांगणं ही फसवणूक आहे. ही जाण येणं म्हणजेच आर्थिक साक्षरता, आणि आर्थिक साक्षरता असेल तर फसवणुकीचे फंडे आपल्यापासून लांब राहतील, किंबहुना जे फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात ते आपल्यापासून निश्चितपणे लांब राहतील. चला तर मग मंडळी, आज इथेच थांबूया. पुन्हा लवकरच भेटूया आपल्या नवीन भागाबरोबर. तुम्हाला आजचा हा भाग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. आणि हो, ऐका या मराठी पॉडकास्टच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब पेजवर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका. तोपर्यंत ऐकत रहा ऐका मराठी पॉडकास्ट. धन्यवाद.